आदरणीय निलेशजी राणे साहेबांचं मी समालोचक अमोल जमदाडे मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने आणि जाऊयात आमच्या अतिथी कक्षाकडे. धन्यवाद. धन्यवाद अमोलजी. सिंधुदुर्गचे लाडके नेतृत्व आणि गेली 6 वर्ष आम्ही ज्यांची आमच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर वाट पाहत आहोत ते आमचे लाडके निलेश नारायणराव राणे साहेब. आमच्या संपूर्ण मिडबावच्या वतीने आणि आमच्या रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने एक प्रेमाची, एक कौतुकाची आणि एक मायेची शाल आम्ही आमच्या अध्यक्षांच्या वतीने आपणास देत आहोत. आपण या शालीचा, आमच्या प्रेमाचा स्वीकार करायचा आहे. अध्यक्ष महोदयांच्या हस्ते मायेची, प्रेमाची ही शाल आपणास देत आहोत, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. आमचे अध्यक्ष सन्माननीय श्री भाईजी नरे यांच्या शुभ हस्ते आमच्या लाडक्या निलेश साहेबांचा सत्कार, सन्मान आम्ही करत आहोत. प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि आमच्या सर्वांच्या वतीने प्रेमाची, मायेची शाल. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि खरं तर मला खूप सांगावंसं वाटतं की आज अगदी मनापासून तुम्ही आमच्या सामन्यांचा आनंद घेत आहात. आपलं मनपूर्वक आभार. आपलं आमच्या प्रतिष्ठानवरील प्रेम असंच कायम ठेवा. त्यांच्या सोबत असणारे सन्माननीय श्री बाबा परब सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करत आहोत. धन्यवाद परब साहेब, आपण या ठिकाणी आलात. मी श्री आमच्या अध्यक्ष सन्माननीय श्री भाईजी नरे यांना विनंती करते की आपण बाबा परब साहेबांचा सन्मान सत्कार करायचा आहे. संपूर्ण प्रतिष्ठानच्या वतीने प्रेमाची, मायेची शाल आपणास दिली जात आहे, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने मालवणमध्ये निलेश राणे चषक आयोजित केला जातो. खरोखरच एका कार्यकर्त्याच्या पाठीशी साहेब कसे उभे असतात हे बाबा परब यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला कळेल. त्याचप्रमाणे आपल्या इथे सन्माननीय श्री धोंडी चिंदरकर भारतीय जनता पक्ष तालुकाध्यक्ष मालवण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही सन्मान करत आहोत. आमच्या अध्यक्षांच्या वतीने आम्ही हा सन्मान त्यांच्यापर्यंत सुपूर्द करत आहोत. धन्यवाद चिंदरकर साहेब, आपण या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांचे आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक आभार. आपल्या आमच्या प्रतिष्ठानवरील प्रेम असंच कायम राहू द्या. धन्यवाद. गेली 6 वर्ष आम्ही ज्यांची वाट पाहत आहोत साहेब, तुमच्यासाठी एवढंच सांगेन, कोकणच्या मातीशी असणारी तुमचं नातं, कोकणच्या मातीशी तुमचं असणारं नातं असंच अतूट राहू दे. कोकणच्या मातीशी असणारं तुमचं नातं असंच अतूट राहू दे. कोकण विकासाचा राणे फॅक्टर, कोकण विकासाचा राणे फॅक्टर असाच झळाळत राहू दे, असाच झळाळत राहू दे, असाच झळाळत राहू दे. गेली 6 वर्ष मी स्वतः वाट पाहते की निलेश साहेब आमच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर कधी येणार आहेत. मी आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला विनंती करते की आपण मनोगत पर 2 शब्द आमच्यासाठी द्यावेत. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय भाई नरेजी, सन्मान्य तळेकर, सन्मान्य बाबा परब, सन्मान्य धोंडी चिंदरकर, खूप दिवसांनी भेटलेले आमचे सन्मान्य मालणकर, आमचा उत्तम, त्यांना बघितल्यावर लहानपण आठवतं. आज अनेक वर्षानंतर आपल्या ह्या अतिशय भव्य दिव्य सामन्याला येण्याची संधी मला मिळाली. मला माफ करा, मागचे काही वर्ष मला या कार्यक्रमाला येता आलं नाही आणि आज पण आलोय तर असा आलोय कारण का मी होतो माणगाव खोऱ्यामध्ये. मला बाबा परब बोलला की साहेब आज आपण नाही गेलो तर आपल्याला भाईनारे काय देवगडमध्ये घेणार नाहीत. मला आहे त्या परिस्थितीत, आहे त्या चपलामध्ये निघालो. आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आपण भाईजी नरे मला बोलवलं, आमचा शैलेश लोके, एवढा मोठा कार्यक्रम बाबा परब बघतोच ना, आपल्यापेक्षा मोठा.
आणि कणकवली देवगड मतदारसंघाने मालवणपेक्षा मोठा केलेला कार्यक्रम आपल्याला कधी पण चालतो, बाकी नाही चालत, बाकी इकडे चालतो. मला आता धोंडी चिंदरकर सांगत होते गाडीमध्ये, ज्याचा उल्लेख आता मला वाटतं जे अनाउन्सर आहेत तेही करत होते. भाई नरेजींनी करोनाच्या काळामध्ये जे काम केलं त्यामध्येही चिंदरकर जसं बोलले की अख्ख्या जिल्ह्यामध्ये जर कोणी एक नंबरचं काम केलं असेल तर भाई नरेजींनी केलं आणि त्यांच्या शैलेश लोके आणि इतर सरकारींनी केलं. आम्हाला तिथेही तुम्ही 2 नंबरवर टाकलं, काही खंत नाही. कारण का मी बोललो जोपर्यंत हा मतदारसंघ 1 नंबरवर आहे, आम्हाला 2 नंबर असलो तरी काही प्रॉब्लेम नाही, काही आम्हाला त्याच्यामध्ये शंका. आज अतिशय बरं वाटलं. अनेक दिवसांनंतर एक तर देवगडमध्ये आलो. हल्ली देवगडमध्ये येणं कमी होतं, पण एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला उपस्थिती बघितल्यानंतर आणि एवढा मोठा कार्यक्रम इथे आयोजित केला गेला, मी खेळाडूंना, जे कोण खेळाडू आलेत, 16 टीम आलेत, त्यांनाही मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि ही टुर्नामेंट एवढी भव्य दिव्य इकडे उभी केल्यामुळे मी इकडे या टुर्नामेंटला काय देऊ शकतो मला माहित नाही, पण भाई नरे किंवा आमचे शैलेश लोके आणि आमची सगळी टीम, तळेकर वगैरे सगळे, आमचे मालणकर असतील, उत्तम, यांना आम्ही आमचं कुटुंब समजतो. राणे कुटुंबाने अनेक संघर्ष बघितले, अनेक उतार चढाव बघितले, पण त्या संघर्षामध्ये, त्या वाईट दिवसांमध्ये काही ठराविक लोक ज्यांनी कधी बघितलं नाही की राणेंबरोबर गेलं तर काय होईल, आपलं नुकसान होईल की फायदा होईल, त्यापैकी ही सगळी व्यासपीठावर बसलेली लोक आहे. निलेश राणे हे बोलत आहे म्हणून नाही, आम्ही चांगले दिवस किती बघितले, त्यापेक्षा आम्ही वाईट दिवस किती बघितले. जर आम्ही त्याचं कॅल्क्युलेशन केलं ते अधिक आहे. पण असं असताना भाई नरेजी, आपण मला सातत्याने कधी विसरलात नाही. शैलेश लोके मला कधी विसरला नाही. या गोष्टीचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खरोखरच समाधान आहे. मी जास्त लांब लचक भाषण इकडे करणार नाही, नाहीतर मला पुढच्या वर्षी तुम्ही बोलवणार नाही. आपण नेहमी निलेश राणे असो नसो, आपण एक आठवण ठेवली निलेश राणेची. 2 पराभव झाल्यानंतर मला किती लोक आठवणीत ठेवले मला माहित नाही, पण मी नशीबवान आहे की आपलीसारखी लोक या जगामध्ये आहेत की निलेश राणे कुठे आहे हे बघितलं नाही, निलेश राणे जिवंत आहे एवढं फक्त माहिती आहे. आणि तो आला पाहिजे. का बोलवलं माहित नाही, काय मागितलं काय तर नाही, पण निलेश राणे आला पाहिजे. त्याच्यासाठी धोंडी चिंदरकर यांना पकडलं, आमचा बाबा परबला पकडलं की काही करा, चपलामध्ये आणा निलेश राणेला, पण आणा. आणि म्हणून अशी माणसं, अशी देवासारखी माणसं आमच्या कुटुंबाला मिळाली. हे कुठेतरी आमचं कोणतरी वरती बघत असेल आणि ते उपकार आणि ते आशीर्वाद वरतून आमच्यावर पाठवत असेल की अशी माणसं आम्हाला भेटली की कधी काय न मागता निलेश राणे कुठेही काम करत असला तरी आमच्याकडे आला पाहिजे. ही आठवण ठेवणारी लोक या जगामध्ये 1% पण नसतील, पण ते आमच्या नशिबात आहेत. या गोष्टीचा समाधान माझ्यासारख्या माणसाला आहे. भाई नरे आणि शैलेश लोके आज पहिलं वर्ष 6 वर्षातलं. आणि लोके मॅडमही आता बोलल्या, मला गाडीमध्ये वाटलं 4च वर्ष आणि तुम्ही इकडे 6 वर्ष गेलं. पण आज मी तुम्हाला मॅडम सांगतो, निलेश राणेला तुम्ही इतके वर्ष बोलवताय, आज मी आलो. इथून प्रत्येक वर्ष जोपर्यंत तुम्ही निलेश राणेला ढकलणार नाही तोपर्यंत मी येणार. बोलवलं नाही तरी आता येणार. आता तुम्ही चिटकून घेतलं, मला आता चिटकून घेतलं. मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आपण सगळे खेळाडू, क्रिकेट हा माझा आवडतीचा खेळ नरे साहेब. मला पुढच्या वेळेस स्टेज वेजवर बोलू नका, तिकडे काहीतरी तिथे बोलवा. आपण पण चांगलं ठोकतो, आपल्याला आवडतीचा खेळ आहे. मी अनेक वेळेला राणे साहेबांना सांगतो की साहेब उगाचा माईक समोर उभा केला, पिचवर उभा करायला पाहिजे होता. तिथे कदाचित आमचं चांगलं नशीब चाललं असतं. पण काही हरकत नाही. 2024 हे आपलं आहे, लक्षात ठेवा. आता इथून पुढे मागे नाही. 2024 हे आपलंच आहे. मनापासून आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. नेहमी देवगडात देतो, खूप प्रेम मिळतं. तसंच प्रेम तुम्ही आजही दिलं.
त्याबद्दल परत एकदा आपले आभार व्यक्त करून नरेजी, लोकेजी आणि आपली सर्व टीम, मालरणकर साहेब कुठे आमचे, हा मागे, आमच्या मागेच आहे बाबा. आपला आवडतीचा माणूस आहे. तुम्ही परत एकदा इथे बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपल्या शुभेच्छांचा स्वीकार. तुमच्यासाठी एवढंच सांगेन, विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने, पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही. आपल्या भावी वाटचालीसाठी आमच्या प्रतिष्ठानकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हेलो, सामना शुरू करायचा आहे. धन्यवाद मैडम. तो लक्ष्य यहाँ पर जीतने के लिए 44 रन चाहिए इस मैच को अब जीतने के लिए. कुल मिलाकर प्रशांत 11 को, और एक सीमित पारी हमने देखी पिछली पारी जो मात्र 43 रन की, और अब देखना होगा कि सीमित पारी का किस तरह से पीछा किया जाता है स्कोर का. प्रारंभिक बल्लेबाज संदीप पवार और विकी मुंडे, और हमारे एंड से राज सिंह. 2 रन ऑलरेडी बन चुके हैं क्योंकि पिछले मैच में 2 रन की पेनल्टी का खामियाजा भुगतना पड़ा था, और तो ऑलरेडी 2 रन बन चुके. तो कुल मिलाकर अब रन बनाने यहाँ पर 42 ने, और की पहली गेंद ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर थी, हल्के से खेला, फॉलो थ्रू में गेंद को फील्ड किया, रन की कोई गुंजाइश नहीं. स्कोर यहाँ पर रुका हुआ 2 रन बगैर किसी नुकसान के. ये मैच का, ये प्रतियोगिता का चौथा दिन, आज के दिन का, आज की रजनी का ये तीसरा मैच. और पिच गेंद लगभग ब्लॉक होल्ड में थे, लेकिन गेंद को पहले से गेंद को परख लिया था. अच्छा एंटीसिपेशन, अच्छा पूर्वानुमान यहाँ पर बल्लेबाज का. गेंद को हल्के से खेला, एक्स्ट्रा कवर क्षेत्र में एक आसान रन पूरा किया. इस सिंगल के साथ संदीप पवार ने अपना खाता खोला, और कुल रन संख्या अब बढ़ती हुई 3 रन बगैर किसी नुकसान के. इस मैच को जीतने के लिए 44 रन बड़ा स्कोर नहीं है, बड़ा लक्ष्य नहीं है, एक छोटे का नहीं यहाँ पर लक्ष्य स्कोर बोर्ड पर, और उसका पीछा करते हुए एक सशक्त शुरुआत तो नहीं कहूँगा मैं, लेकिन एक आसानी के साथ अब जो धीरे